हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रमेश कोल्हे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट FY BCom 2019 पॅटर्न याचे टॉपिक नंबर फर्स्ट अकाउंटिंग कन्सेप्ट या टॉपिकचे MCQs बघणार आहोत. डिअर स्टुडंट्स, थोडी युनिव्हर्सिटीच्या हालचाली बघता देर आर चान्सेस ऑफ द MCQ एक्झामिनेशन फॉर FY BCom सेमिस्टर फर्स्ट. FY BCom सेमिस्टर फर्स्टची एक्झाम असं चान्सेस आहे की हे एक्झाम MCQ पॅटर्न आहे, म्हणजे ज्या पद्धतीने TY BComची एक्झाम झाली या पद्धतीने ही एक्झाम होऊ शकते, एक असा अंदाज व्यक्त केला जातो. सो हे काही फिक्स नाही आहे, अजून कुठल्याही प्रकारचं सर्क्युलर आलेलं नाही. बट मी एक जस्ट माझ्या एक्सपिरियन्समधून एक तुमच्यासोबत एक अंदाज व्यक्त केलेला आहे. सो आपण कुठे मागे राहू नये आणि याचसाठी एक स्टडी सुरू करावा ह्या हेतूने मी ही FY BCom, SY BCom आणि इवन TY BCom या सर्व विद्यार्थ्यांसाठी MCQ सिरीज सुरू केलेली आहे. जे विद्यार्थी नवीन असतील या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेच भेटत जातील. चला तर स्टार्ट करूया. फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट टॉपिक नंबर फर्स्ट, that is accounting concept. So first question is GAAP, that is GAAP stand for. GAAPचा फुल फॉर्म काय बघा. So answer is generally accepted accounting principles. So answer is generally accepted accounting principle. A, दिस इज युअर आन्सर. लक्षात ठेवा बघा, जनरल अकाउंटिंग, ग्लोबल अकाउंटिंग असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कन्फ्यूज केलं जातं. बट GAAP स्टँड फॉर जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. क्वेश्चन नंबर सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक प्रिन्सिपल ऑफ अकाउंटिंग. खालीलपैकी अकाउंटिंगचे बेसिक प्रिन्सिपल कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे हिस्टॉरिकल कॉस्ट प्रिन्सिपल, सेकंड मॅचिंग प्रिन्सिपल, थर्ड ऑब्जेक्टिव्हिटी प्रिन्सिपल. सो यापैकी कुठलं अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे. सो आन्सर इज ऑल ऑफ द अबव. सर्व अकाउंटिंग प्रिन्सिपल आहेत. डिअर स्टुडंट्स, याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, एक नोटबुक बनवा आणि त्याच्यामध्ये आपली जी सिरीज सुरू आहे त्याचा तुम्ही सब्जेक्ट टाकायचा आहे, टॉपिक टाकायचा आणि त्याचे क्वेश्चन लिहून काढत चला. डिअर स्टुडंट, नक्की उपयोग होईल तुम्हाला. चला वळूया आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. क्वेश्चन नंबर 3, दॅट इज डॅश डॅश इज ए जनरल लॉ और अ रूल ॲडॉप्टेड और प्रोफाइज्ड ॲज गाईड टू ॲक्शन. ओके, काय काय म्हटलेलं आहे बघा डिअर स्टुडंट्स. डॅश डॅश इज ए जनरल लॉ, असं काय आहे की ते जनरल लॉ और रूल ॲडॉप्टेड नियम आहे, और प्रोफाइज्ड ॲज गाईड टू ॲक्शन आणि एखादी क्रिया करण्यासाठी, ॲक्शन करण्यासाठी एक गाईड आहे. सो दॅट इज अकाउंटिंग प्रिन्सिपल. सो इट इज अ डेफिनेशन. डिअर स्टुडंट, लक्षात घ्या, अकाउंटिंग प्रिन्सिपलची ही डेफिनेशन आहे. कशी तयार होणार आहे डेफिनेशन. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आर ए जनरल लॉ और रूल adopted or proposed as guide to action. That is accounting principles. लक्षात ठेवा, ही डेफिनेशन आहे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. काय अकाउंटिंग प्रिन्सिपल. इट इज जनरल लॉ, रूल्स अँड गाईड टू ॲक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. चला तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. अकाउंटिंग प्रिन्सिपलचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत. दॅट इज ए युटिलिटी, बी ऑब्जेक्टिव्हिटी, सी फ्लेक्सिबिलिटी अँड फेसिबिलिटी, और डी ऑल ऑफ द अबव. सो आन्सर इज ऑल ऑफ द अबव. डिअर स्टुडंट, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, त्यासाठी मी हायलाईट करून ठेवलेलं आहे आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल. अकाउंटिंग प्रिन्सिपलचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहे. सो पहिला आहे युटिलिटी, उपयुक्तता, ऑब्जेक्टिव्हिटी, उद्देश असला पाहिजे त्याच्यामध्ये, फ्लेक्झिबिलिटी, लवचिक असलं पाहिजे, आणि फेजिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी मीन्स काय बघा, आपण ॲसेट जे आहे
तर मार्केट व्हॅल्यूने न घेता आपण हिस्टॉरिकल कॉस्टने रेकॉर्ड करतो. मीन्स प्रॅक्टिकॅबिलिटी, आपण प्रॅक्टिकल विचारात घेऊन त्याचा रेकॉर्ड करत असतो. दॅट इज फेजिबिलिटी. चला तर पुढे जाऊया. लक्षात ठेवा हे 4 अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे. Okay. The term dash dash denotes the basic assumptions or prepositions or predictions or conditions upon which account is based. बघा मी पुन्हा रिवाइज करतोय. द टर्म डॅश डॅश डिनोट्स म्हणजे असे कोणत्या कन्सेप्टचा अर्थ काय. बेसिक ॲझम्पशन्स, बघा पहिले काय म्हटलेलं बेसिक ॲझम्पशन्स आहे. सेकंड प्रिपोजिशन्स, थर्ड प्रिडिक्शन्स, फोर्थ कंडिशन्स अपॉन विच अकाउंट इज बेस्ड. ओके, काय काय बेसिक ॲझम्पशन्स आहे, प्रिपोजिशन आहे, प्रिडिक्शन आहे. ओके, अँड कंडिशन्स की ज्याच्यावरचे अकाउंट बेस्ड आहे. काय मग ते अकाउंटिंग कन्सेप्ट. लक्षात ठेवायचं इट इज अकाउंटिंग कन्सेप्ट्स. नेक्स्ट, ॲज पर डॅश डॅश कन्सेप्ट money has to act as a mean of indicating the value of the commodity in exchange or prices. काय as per dash dash concept money has to act as a mean की पैशांना माध्यम म्हणून काम करायचं आहे. इंडिकेटिंग द व्हॅल्यू ऑफ कमोडिटी, एखाद्या वस्तूची एक्सचेंज व्हॅल्यू म्हणून तिला काम करायचं आहे. असे कोणती गोष्ट किंवा कोणती कन्सेप्ट यामध्ये सांगितलेलं आहे. सो द आन्सर इज मनी मेजरमेंट कन्सेप्ट. बघा एक सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. ॲज पर मनी मेजरमेंट कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन्स इज रेकॉर्डेड इन टर्म ऑफ मनी. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड हे पैशांच्या स्वरूपामध्ये केलं पाहिजे. म्हणजे इमोशन्स, भावभावना याचं कुठेही अकाउंटिंगमध्ये स्थान नाही. तुम्हाला अकाउंटिंगचं रेकॉर्ड हे पैशांच्या स्वरूपातच करावं लागेल. दॅट इज मनी मेजरमेंट कन्सेप्ट. क्लिअर आहे. पुढे जाऊया. जस्ट यस. ॲज पर डॅश डॅश कन्सेप्ट अ फर्म ऑर बिझनेस इज रिगार्डेड ॲज सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम ओनर. काय अशी कोणती कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये फर्म दॅट इज बिझनेस अँड ओनर ऑफ द बिझनेस यांना वेगवेगळं समजलं जातं किंवा वेगवेगळं मानलं आहे. सो लक्षात घ्या द आन्सर इज बिझनेस एंटिटी कन्सेप्ट किंवा यालाच सेपरेट एंटिटी कन्सेप्ट असं देखील म्हटलं जातं. काय आपण व्यवस्थित समजून घ्या. ॲज पर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट द ओनर ऑफ द बिझनेस म्हणजे मालक अँड बिझनेस म्हणजे व्यवसाय बोथ आर सेपरेट एंटिटी. दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहे. यांना एकत्रित गृहीत धरायचं नाही, एक गृहीत धरायचं नाही. बिझनेस वेगळी कन्सेप्ट आहे आणि ओनर बिझनेस एक वेगळा व्यक्ती आहे आणि ओनर हा वेगळा व्यक्ती आहे. दोन वेगवेगळी व्यक्ती आहे आणि असं ॲझ्युम करून तुम्ही अकाउंटिंग रेकॉर्ड करायचं. हे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजेच सेपरेट एंटिटी कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. काय ओनर ऑफ द बिझनेस अँड बिझनेस बोथ आर सेपरेट एंटिटी. नेक्स्ट, डॅश डॅश रिप्रेझेंट दॅट वन अकाउंट इज डेबिटेड while other account is credited with an equal amount. That is, for every debit there is corresponding credit. कोणत्या कन्सेप्टनुसार आपण असं म्हणतो काय की प्रत्येक डेबिटला क्रेडिट हे इक्वल अमाऊंटचं क्रेडिट असलंच पाहिजे. म्हणजेच एव्हरी डेबिट देर इज करस्पॉन्डिंग क्रेडिट. प्रत्येक डेबिटला सेम अमाऊंटचं करस्पॉन्डिंग क्रेडिट असलंच पाहिजे असं कोणत्या कन्सेप्टनुसार आपण म्हणतो. सो आन्सर इज ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट. लक्षात ठेवा. मग ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते. ॲज पर ड्युएल ॲस्पेक्ट कन्सेप्ट एव्हरी डेबिट देर इज करस्पॉन्डिंग क्रेडिट. म्हणजेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट झाले पाहिजे. एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट. तेही सेम अमाऊंटचे. ओके, दॅट इज ड्युएल ॲस्पेक्ट. नेक्स्ट, the term
डॅश डॅश रेफर्स टू सेगमेंटेशन ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन इन टू पिरियड ऑफ टाईम. डॅश डॅश टर्म काय म्हणते? सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे भाग, विभाजन. ओके, कसलं विभाजन? ऑर्गनायझेशनचा जो एक्झिस्टन्स आहे, जो अस्तित्व आहे त्याचं पिरियड ऑफ टाईममध्ये, वेगवेगळ्या वेळेमध्ये, त्या वेगवेगळ्या वेळेत विभाजन करणं, असं कोणत्या कन्सेप्टनुसार आहे? दॅट इज पिरियडिसिटी. द टर्म पिरियडिसिटी रेफर्स टू सेगमेंटेशन. सेगमेंटेशन म्हणजे विभाजन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ द ऑर्गनायझेशन, कंपनीच्या व्यवसायाच्या अस्तित्वाचं इन टू टाईम पिरियड, वेळेमध्ये केलेलं विभाजन म्हणजेच पिरियडिसिटी कन्सेप्ट. ओके, म्हणजे कसं असेल? वीकली, मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली, आपल्या गरजेनुसार आपण आपल्या व्यवसायाच्या रेकॉर्डचं जे वेळेमध्ये विभाजन करतो, मंथली असेल, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली, म्हणजे काय? तर हे आहे पिरियडिसिटी. क्लिअर आहे? नेक्स्ट, ॲज पर डॅश डॅश कन्सेप्ट नो प्रॉफिट इज कन्सिडर टू हॅव बीन अर्न. इट इज आयदर रिअलाइज्ड इन कॅश or the other party involved it is legally liable to pay the amount for the sale of goods. आपण आन्सर बघूया, नंतर डिस्कस करू. दॅट इज रिअलायझेशन कन्सेप्ट. बघा, ॲज पर रिअलायझेशन कन्सेप्ट नो प्रॉफिट इज कन्सिडर टू हॅव बीन अर्न. रिअलायझेशन कन्सेप्टप्रमाणे प्रॉफिट अर्न केला किंवा प्रॉफिट मिळवला असं आम्ही समजू शकत नाही जोपर्यंत, काय म्हटलं, रिअलाइज्ड इन कॅश, जोपर्यंत आम्ही ते परचेस किंवा सेल्सची ॲक्टिव्हिटी ही कॅशमध्ये केलेली असेल किंवा एखादी पार्टी त्यामध्ये इन्वॉल्व असेल की ज्याच्यावरती लॅबिलिटी क्रिएट झालेली आहे. शॉर्टकटमध्ये सांगतो, ॲज पर रिअलायझेशन कन्सेप्ट ॲक्शन ऑफ द परचेस अँड सेल इज अंडरटेकन इन कॅश ऑर क्रेडिट. बघा, तुम्ही परचेस किंवा सेलची जी ॲक्टिव्हिटी ॲक्च्युअल जेव्हा समोरची पार्टी परचेस करणार आहे आणि परचेस केल्यासोबत जर ती कॅश देते, म्हणजे रोखीने व्यवहार होतो आणि कॅश देते, येस, इन दॅट केस वी अर्न प्रॉफिट. किंवा सेकंड, समोरची पार्टी जो परचेसर आहे तो आमच्यापासनं गुड्स परचेस करतो ऑन क्रेडिट, मात्र आपल्यातर्फे त्याच्यावरती लॅबिलिटी क्रिएट होते, त्या परचेसरवरती लॅबिलिटी क्रिएट होते, तो परचेसर देणं लागतो की ज्याला आपण क्रेडिटर म्हणतो, सॉरी आपल्यासाठी तो डेटर झाला. ओके, त्याच्यावरती लॅबिलिटी क्रिएट होते, तो देणं लागतो. अशाही केसमध्ये तुम्ही प्रॉफिट अर्न केला असं म्हणू शकता. शॉर्टकटमध्ये सांगतो, वेन वी परचेस ऑर सेल गुड्स ऑन क्रेडिट. ओके, तुम्ही सेल केला आहे समोरच्या व्यक्तीला ऑन क्रेडिट ऑर कॅश, इन बोथ केस यू ॲझ्युम दॅट यू प्रॉफिट अर्न. दोघे केसमध्ये मग कॅश असेल किंवा क्रेडिट असेल, तुम्ही प्रॉफिट अर्न केला असं म्हणू शकता. बट जस्ट ऑर्डर प्लेस झाली किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारचं लॅबिलिटी क्रिएट झाली नाही किंवा कॅश आली नाही तर तुम्ही प्रॉफिट अर्न केला असं म्हणू शकत नाही. पुढे जाऊया. द टर्म डॅश डॅश इंडिकेट्स the close relationship that exists between the cost and revenue. As per dash dash concept, the close relation exists between cost and revenue. खर्च आणि उत्पन्न याच्यामध्ये क्लोज रिलेशन हे कोणत्या कन्सेप्टमध्ये दाखवलेलं आहे? सो दॅट इज मॅचिंग कन्सेप्ट. इन मॅचिंग कन्सेप्ट वी कंपेअर द कॉस्ट विथ रेव्हेन्यू ऑफ दॅट पिरियड. आपण कॉस्टचं त्या पिरियडमधील रेव्हेन्यूसोबत मॅच करतो, कंपॅरिझन करतो. दॅट इज मॅचिंग कन्सेप्ट. क्लिअर आहे? नेक्स्ट, डायजॅश कन्सेप्ट नोन ॲज मर्कंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. मर्चंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग ही कोणती कन्सेप्ट म्हटलं जातं? दॅट इज ॲक्रुअल कन्सेप्ट. सो ॲक्रुअल कन्सेप्ट इज नोन ॲज मर्चंटाईल सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. नेक्स्ट, ॲज पर डॅश डॅश कन्सेप्ट काय म्हटलेलं आहे बघा, अँटिसिपेट नो प्रॉफिट अँड प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस.
अँटिसिपेट नो प्रॉफिट म्हणजे भविष्यात मला अमुक अमुक एवढा प्रॉफिट होईल असं तुम्ही अगोदरच अंदाज बांधू शकत नाही. म्हणजेच भविष्यात प्रॉफिट होईल असं आम्ही अगोदरच गृहीत धरू शकत नाही किंवा तसं ॲझ्युम करू शकत नाही, अँटिसिपेट करू शकत नाही. मात्र भविष्यात एखादा पॉसिबल लॉस होऊ शकतो याचा तुम्ही पूर्वानुमान बांधू शकता, अंदाज बांधू शकता आणि त्याच्यासाठी तरतूद करू शकता. भविष्यात प्रॉफिट होईल अशी तरतूद करून नाही ठेवू शकत तुम्ही. मात्र भविष्यात एखादा पॉसिबल लॉस होऊ शकतो अशी तरतूद तुम्ही करून ठेवू शकता. म्हणून आपण बघा प्रोव्हिजन्स तयार करतो, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स तयार करतो. याचं कारण असं की आम्ही भविष्यात लॉस होईल असं एक अंदाज बांधतो. म्हणजे तुम्ही लॉससाठी प्रोव्हिजन करू शकता, मात्र भविष्यात प्रॉफिट होईल असा अगोदरच अंदाज बांधून ठेवू शकत नाही. कोणती कन्सेप्ट सांगते असं? दॅट इज कन्झर्वेटिझम कन्सेप्ट. यू कॅन नॉट अँटिसिपेट फ्युचरिस्टिक प्रॉफिट बट यू कॅन प्रोव्हाइड फॉर लॉसेस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. The cost of accounting of transaction should not be more than the amount of transaction is the basic principle of dash dash concept. काय बघा डिअर स्टुडंट, अगोदर अर्थ समजून घेत चला. द कॉस्ट ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स, अकाउंटिंग रेकॉर्डिंगचं, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शनचा खर्च शुड नॉट बी मोर दॅन, हा जास्त नसला पाहिजे. कशापेक्षा? अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शनच्या अमाऊंटपेक्षा. क्लिअर आहे? कोणती कन्सेप्ट? दॅट इज मटेरियलिटी कन्सेप्ट. थोडक्यात बघा की आम्ही 1 कोटी रुपयांची ॲसेट परचेस केली. यस, यू कॅन रेकॉर्ड दॅट ॲसेट प्रॉपरली सेपरेटली, बट वी परचेस इरेझर ऑफ ₹1, ओके, पेन ऑफ ₹5, शार्पनर ऑफ ₹3, ₹1, ₹2, ₹3ची काही सेफ्टी पिन्स आम्ही खरेदी केल्या ₹2. याचं सेपरेट आम्ही असं अकाउंट नाही, पेन्सिल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, सेफ्टी पिन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, असं सेपरेट अकाउंट जर आम्ही मेंटेन करत बसलो तर इट इज व्हेरी बिग. आपण खूप काय म्हणूया आपण की याचा अकाउंटवरती कामामध्ये वर्कलोड वाढणार आहे, अननेसेसरी. का हा 1 आणि ₹2 इम्पॅक्ट अकाउंटवरती फार मोठा होणार नाही आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो तर पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर, 1-1, ₹2 ज्या वस्तू आम्ही सर्वांची एकत्रित टोटल करतो आणि त्याला स्टेशनरी म्हणून टाकतो. सो दॅट इज मटेरियलिटी कन्सेप्ट. एक छोटे छोटे नॉमिनल कॉस्ट असणारे ज्याचा इम्पॅक्ट अकाउंटवरती फार मोठा होणार नाही याचं तुम्ही रेकॉर्ड करत बसू नका. त्याला एकत्रित करा आणि एक इफेक्टमध्ये त्याचं रेकॉर्ड करा. थोडक्यात या पद्धतीने दॅट इज मटेरियलिटी कन्सेप्ट. लास्ट वन, 1 मिनिट. येस, डॅश डॅश कन्सेप्ट हॅज बीन ॲडॉप्टेड फॉर द पर्पज ऑफ convenience and feasibility. That is historical cost concept. ओके, थँक्यू डिअर स्टुडंट्स. काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि डिअर स्टुडंट्स, अकाउंटिंग कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट ओनली फॉर FY BCom, फॉर एनी थिंग रिलेटेड टू दी कॉमर्स. आपण कॉमर्समध्ये जोपर्यंत शिकतोय, जोपर्यंत आपण कॉमर्समध्ये नॉलेज मिळवायचं आहे, आपल्याला अकाउंटिंगचं नॉलेज असेल, त्यासाठी अकाउंटिंग कन्सेप्ट फार महत्त्वाचा भाग आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.